नमस्कार मंडळी, मी निर्जर नवर आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे ना ब्लॉग्स, म्हणजेच आपलं निर्जर नवर ब्लॉग्स. तर गाईज, नवीन दिवस नवा ब्लॉग पुन्हा एकदा आपण आलो आहे. आता आपला आहे पार्ट 2 गुहागरमधला. सो मस्त ही गुहागरची संध्याकाळ मी अनुभवतो आहे आणि खूप भारी वाटतं आहे. असं पूर्ण बाजूला झाडं आणि शांतता एकदम, आणि समुद्राच्या किनारी आपलं घर आहे. सो आणि आजचा संध्याकाळचा मस्त असा प्लॅन आहे, तो म्हणजे फिश फ्राय, चिकन फ्राय, प्रॉन्स आणि सगळ्याचा. सो आपले शेफ आपल्यासाठी सगळं घेऊन आले आहेत. सो बघूया बा काय काय आणलं आपल्यासाठी. तर गाईज, हा आहे आमचा आजचा संध्याकाळचा मेन्यू. तर मेन्यूमध्ये आहे प्रॉन्स, ठीक आहे, सुरमई, रावस, बांगडा, आणि हा आमचा शेफ स्वप्नील पाटील उर्फ मलेशियाचे शेफ आहेत आमच्याकडे आज. तर असा काहीसा आमचा हा संध्याकाळचा मेन्यू आहे. सो आता बघूया कसं काय बनवायचं आहे. आता आपण आपला बीच आहे आणि जस्ट अपोजिट साईडलाच आपला राईड पार्टनर पण आपल्यासोबत आहे. आपला राईड पार्टनर सुद्धा आपल्यासोबत आहे, म्हणजे माझी स्कूटी गेला 3-4 राईडपासून माझी साथ देते. आपण बीचचा मस्त सनसेटचा सिनेमॅटिक सीन एन्जॉय करूया. बाजूला समुद्र त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही कोकणामध्ये असाल तरी नक्की बघितलं असेल. मस्त मॅरिनेट करून ठेवले, तर तिला आपल्याला तव्यावरती फ्राय करायचं आहे आणि नंतर मस्त ताव मारायचं आहे त्या मच्छीवरती आपल्याला. कौलावरती पण मस्त लागतं, चिकन करतो ना कौलावरती, मच्छी, चिकन आणि मच्छी. आता आपली मच्छी तयार झाली. शेतने मस्त सगळं मस्त यांनी अशी वाटते की आपण टेस्ट करूया आणि कुठे आराम करूया आणि जसं काही तर आहे. आता आपण निघालो आहोत बीचजवळ. आता आहे आपण अंजर्वे गावामध्ये. सो आता आपण निघालो आहेत लाईट हाऊस बघायला आणि वरतीच्या गडावरती. सो हा बघू शकता तुम्ही, हा आहे गुहागरचा समुद्र आणि हा जो रस्ता आहे तो जातो वरती सरळ लाईट हाऊसला. सो मस्त आता सकाळ झाली आहे, सकाळचे वाजलेत 12 वाजले, दुपार झाली, माफ करा, दुपारचे 12 वाजलेत आणि आपण निघालो आता लाईट हाऊस आणि वरती गडा बघायला. सो तो एक स्पॉट खूप बघण्यासारखा आहे. इकडे आलं तर गुहागर साईडला आला ना तर तो एक स्पॉट खूप बघण्यासारखा आहे, म्हणजे खूप मस्त असा व्ह्यू भेटतो तिथून. सो आता आपण चाललो आहे तिकडेच. सो हे आहे ते समुद्रकिनाऱ्याचं गाव आणि इथून एक वरती लागतो चढण, तिथून आपल्याला वरती जायचं आहे. सो चला. तुम्ही जर गुहागरला आलात ना तर तुम्हाला एक गोष्ट खूप स्वस्त भेटते, ती म्हणजे मच्छी. कारण की समुद्रकिनारा हा जवळच लाभल्यामुळे इथे मच्छी ही आपली किलोवर नाही तर
लिलाव करावा लागतो मच्छीसाठी. कारण की काल तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की जे आम्ही मच्छी बनवलेली ती सगळी आम्ही लिलावात आणलेली, त्याच्यामुळे ते खूप स्वस्त पडते आणि खूप फ्रेश मच्छी भेटते. तर तुम्ही इकडे आलात तर नक्की एकदा इथली फिश ट्राय करून बघा. आपल्या मुंबईतल्या फिशपेक्षा इथे खूप फ्रेश फिश असे भेटतात. सो डू ऑल्सो ट्राय दिस. आणि ही आपली गँग निघाली आहे. सहा जणांचा ग्रुप होता. एक जण अजून ॲड झाला आहे सकाळी, 7वा. तो म्हणजे राज रणपिसे आमच्या मित्राचा आहे. असं हे बघू शकतात. तर हा ब्रिजवरून आपल्याला सरळ जायचं आहे. आणि आपण आता निघालो मस्त पैकी. सो हे आहे ते गाव आणि जो वरती रस्ता गेला तिकडे आता आपण चाललो आहेत. खूप छोटा रस्ता आहे मस्त पैकी. कोकणात एक गोष्ट तुम्हाला कॉन्स्टंट बघायला भेटते ते म्हणजे महागमोडी व्हायला. खूप मजा येते शेतात. सो घरचा दिवस दुसरा पण खूप चांगला चालला आहे. तर काही तिथे वरती आल्यावरती 2 रस्ते लागतात. एक राईटला सरळ जातो तो म्हणजे गोपाळगडवरती जातो, आणि एक रस्ता लेफ्टला गेला तो जातो लाईट हाऊसला. सो आता आपण आलो लाईट हाऊसच्या रोडला, आणि इथून हार्डली 2 ते 3-4 मिनटांवरती लाईट हाऊस आहे. सो थांबलेलो हे दोघं येत होते मागून म्हणून. सो आता परत आपण जायला सुरुवात केली आहे. मस्त असं आपल्याला कोकण एक्सप्लोअर करायचं गुहागरमध्ये थोडं, आणि खूप मजा येते इथे फिरायला. आणि बघा टोमॅटो तुम्ही बघितलीच असेल, कोकणामध्ये असाल तर पहिल्या गाडीवरती आईस्क्रीम घेऊन यायचे. ते 5 रुपये 2 रुपयेवाला ते आईस्क्रीम भेटायचं. लहानपणाच्या आठवणी काहीशा. आणि दोन तुम्हाला दिसत असेल की नाही, लांब जे झाडांच्या मागे जे पूर्ण तुम्हाला निळशार दिसतं तो पूर्ण समुद्र आहे, आणि खूप भारी दिसतं तिकडे. इथे काही बाजूला बघू शकतो मस्त अशी नारळाच्या झाडाची लागवड केलेली आहे लाईनशीर एकदम. आणि आता आपण आलो ते टाकळेश्वर मंदिराच्या इथे. सो हे आहे गुहागरमधलं टाकळेश्वर मंदिर. अत्यंत पुरातन असं मंदिर आहे हे, आणि आपण आता आलो आहोत. आणि आपलं लाईट हाऊस आलेलं आहे. हां, आणि आता आपण लाईट हाऊस जवळ आलो आहे. तर काहीच तुम्ही बघू शकता हे टाकळेश्वर मंदिर गुहागरमधलं अत्यंत पांडवकालीन असं पुरातन शिव मंदिर आहे. हे जे तुम्ही बघतायत ना हे मंदिर, आणि हे आहे ते दीपस्तंभ म्हणतो ना. आपल्या कोकणात प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुम्हाला असा हा दीपस्तंभ दिसून येतो. अत्यंत म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच असतो. आणि आपल्या परंपरेप्रमाणे प्रत्येक घर किंवा मंदिराबाहेर तुळस असतेच. आणि हा काहीसा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा. आणि इकडून तुम्ही बघू शकतात की समुद्र, हा 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 अत्यंत सुंदर असा समुद्र किनारा आहे. आणि इकडे बोट तुम्हाला दिसत असेल, बोट राईड होते तिकडे. सो असा काहीसा हा परिसर, आणि आपली मित्रमंडळी सगळी इकडे आहेत.
गाईज आता आपण चाललो लाईट हाऊसमध्ये. मागे बघू शकतात त्या लाईट हाऊसमध्ये जायला आणि अतिशय 10 रुपये असं शुल्क आहे. खूप कमी शुल्क आहे लाईट हाऊसमध्ये. स्वतः आपण जाऊया आणि मस्त बघूया. झाडाला छोटे आंबे पण आलेत, ते आता आपण 2-4 महिन्याने येऊन काढणार आहोत आणि आडीला लावून पिकवणार आहे. आणि सदर जागा आपल्या पुढच्या 2 महिन्याने आंबे. आणि सदर जागा आपल्या मालकीची आहे ना? सदर जागा आपल्या मालकीची आहे. लाईट हाऊस आहे, मीच बांधलाय तो. तर गाईज हा आहे लाईट हाऊस, आजूबाजूचा परिसर आणि हे ते लाईट हाऊस. स्वतः आपण वरती जाऊया आणि बघूया. तर गाईज आता आपण चाललोय लाईट हाऊसमध्ये. हा असा गाईज एंट्रन्स आहे इथून आणि इथून अशी ही वरती जायला रस्ता आहे. थँक्यू. मला पण घ्या यार. तुला घेतो ना. चल ना निल्या लवकर, तो स्वप्नील राहिला. आणि हा आमच्यातला फिट माणूस. मी तेच बघतोय निल्यासाठी. आपण तर गाईज आता आम्ही त्या पॅचवर आलो आहे. समोरच तो बघा, तो पॅच आहे. आणि मगाशी बोललो ना की मागे मंदिर आहे आणि मंदिरातून तो सरळ दिसत होता, तसंच त्या समोरच्या लाईट हाऊसमधून पण हा पॅच क्लिअर दिसत होता. सो आता इथे आलो आहे. इथे आपण आता आपल्याला फोटो सेशन करायचं आहे थोडा वेळ. आणि हा इथून ना हा व्ह्यू बघा फक्त, किती भारी वाटतोय. आणि आता वरती जाऊन पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, तो पण खूप मस्त दिसतोय. सो लेट्स गो. गाईज आता आपण आलो इकडे या पॅचवरती. आपले मित्रमंडळ इथे मस्त चिल करतात आणि तुम्हाला बघू शकतात की इथे खाली किती खोल दरी आहे. सो इधर से गिरे तो बचने की कोई गुंजाइश नाही आहे. आणि पाठीमागे असा शांत आणि सुंदर असा समुद्रकिनारा आहे. कोकण म्हणजे कोकणाला समुद्रकिनारा आहे म्हणजे एक लागलेली खूप मोठी अशी देणगी आहे. सो चला आता आपण इथे फोटो सेशन करू. सो चलो. तर गाईज आता आपण आलो आहे गोपाळगडला. गुहागरमध्ये अंजनवेल गावातील हा गड शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये बांधला होता. सो आता आपण हा किल्ला एक्सप्लोअर करूया, बघू. आता किल्ल्याचे काही अवशेष बाकी आहेत. सो आपण आता बघूया आतमध्ये. गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या 16व्या शतकात बांधला. इसवी सन 1660मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकला. महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेऊन सिद्दी कैतरने तो इसवी सन 1699मध्ये जिंकला. त्यानंतर इसवी सन 1744मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्धीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्धीने त्या किल्ल्याचा विस्तार करून त्यात सादर सुधारणा केल्या. तर नंतर तुळाजी आंग्रेंनीही त्याचा विस्तार केला आणि इसवी सन 1818 रोजी कर्नल केनेडी याने त्या किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो ब्रिटिशांच्याच ताब्यात होता. तर प्रश्न राहतो की किल्ल्याला गोपाळगड असे नाव का पडले. तर तुळाजी आंग्रे हे कृष्ण भक्त होते, त्यामुळे त्या किल्ल्याला गोपाळगड हे नाव देण्यात आले. तर गाईज आता आपण आहोत किल्ल्यावरती पोहोचलो आहोत आणि तिथे तुम्हाला जो खड्डा दिसतो ना, आय थिंक तो आधी तिथे दरवाजा असेल. जो दरवाजा समुद्राला खाली जोडला गेलेला असेल तो रस्ता, कारण की समुद्रावरून जो रस्ता येतो तो तिथपर्यंत येतो आणि तिथेच समाप्त होतो. माझ्या मते कालांतरामुळे तो रस्ता आता नष्ट झाला असेल, पण किल्ल्याचे खूप काही अवशेष आहेत की जे पाहण्यासारखे आहेत. आणि इथे हा टहळणी बुरुज आहे, कारण तिथून किल्ल्यावरती प्रॉपर असं लक्ष ठेवता येतं. सो आणि हे खालच्या साईडला पण 2-3 बुरुज दिसतात तिथं आपल्याला. आपण तिकडे पण जाऊया. आणि हे बघा, हे किल्ला पूर्ण ही आणि ही इकडे ह्या साईडला किल्ल्याची तटबंदी आहे, पूर्ण तटस्थ आहे आणि समुद्राला लागूनच आहे.
तो आता आम्ही गुहागरच्या बीचवरती आलो आहे. शांत समुद्र आहे आणि अजिबात कोणाची गर्दी नाही, पूर्ण खाली आहे, रिकामी आहे समुद्र. तिथे फक्त मासेमारी चालली आहे, 2 बायका तिथे फक्त मासेमारी करतात. आणि आता आपण जेवून मस्तपैकी टेहाळणी करायला आलो आहे आपल्या बीचवरती. अत्यंत जवळ आहे आपल्याला, आपलं घर ते बघा मागे जे आहे ना ते घर आहे आणि तिथून इथपर्यंत फक्त एवढ्याच अंतरावरती बीच आहे. रात्री घरामध्ये पण एवढा मस्त लाटांचा आवाज येत होता आणि शांत वातावरण होतं, त्यामुळे खूप असं मस्त वाटत होतं ऐकायला ते. सो खूप भारी भन्नाट आहे, मस्त. गाव पण खूप आवडलं मला. म्हणजे कोकण कोणाला आवडत ना, कोकण सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे कोकण प्रत्येकाला, अनोळखी माणसाला पण आपलं करतं आणि आपल्या माणसाला तर आपल्याशी जोडूनच ठेवतं. सो कोकण इज ऑलवेज बेस्ट पार्ट. मजा येते आता मला आणि असं वाटतं की इथेच राहावं. खरंच खूप शांत वाटतं आणि इथलं वातावरण आणि इथली शांतता खूप मस्त वाटते ही. त्याच्यामुळे खरंच खूप मजा येते. आणि काय बोलावं, कोकणाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. अशी निसर्गातली सुंदरता, इथलं सौंदर्य, ह्याच्यातच सगळं काही येतं. आणि असं शांत समुद्र कोणाला नाही आवडत ना. कोणीही किती कुठेही जावा, पण कोकणात आल्यावरती प्रत्येकाला आपुलकं करणारं म्हणजे कोकणातलं निसर्ग, सौंदर्यता. सो कोकण इज बेस्ट आणि गर्व आहे आपल्याला आपण कोकणकर असल्याचा. सो खूप मजा येते. आणि आता या व्हिडिओचं आपण इथे एंड करूया, कारण की आपला पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल बाईक राईडचा आणि हा सेकंड पार्ट. सो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे माझ्या व्हिडिओच्या अपकमिंग नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच येतील. सो त्याला तोपर्यंत गुड बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये. सो लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. बाय बाय गाईज.